नारायण महाराज नवीन गिरायकाला गाठव. कुठे? ते बघा रस्ता चुकून फिरत मी तुमचंच नाव सांगितलं. नमस्कार नमस्कार. मी नारायण पूर्णपात्रे. काय सेवा करू आपली? ते 3रं आणि 10वं आजच करायचं आहे. करू की. पोरांना वेळ नाही बापाच्या क्रियाकर्मासाठी पैठणची 2दा वारी करायला. असू दे जशी यजमानांची इच्छा. ते अचानक ठरलं ना दोन्हीचं, तर 10व्याचं सामान काय आम्ही आणलेलं नाही. काही हरकत नाही, सगळी व्यवस्था होईल. या या या. तुम्ही सगळे इथे शांतपणे बसून घ्या. हा बसा बसा बसा. आई बसा. सगळी व्यवस्था करतो. आधी रक्षा विसर्जन करून घ्या. काय बाण्या? होय तर. तुम्ही दोघे भाऊ काय? शर्ट पॅन्ट काढा दोघांनी बी. नुसतं चड्डी बनियानवर जावं लागते. चला. हा असं वरलाकडे बघा. पोतं या खांद्यावर. अहो पोता नीट खांद्यावर घ्या. आता वारलेल्या माणसाचं नाव घ्या. सांभाळून सांभाळून. जिवंतपणी नाही सांभाळता आलं, आता मेल्यावर तरी सांभाळा म्हणावं बापाला. अगं आई जरा गप्प बस. मला तर मेल्यावर धडपडी जाळतात का नाही कुणाच ठाऊक. का देतात मुडदा एखाद्या विहिरीत ढकलून. काकू आता बस. उगाच जगासमोर तमाशा नको. भान्या बस खाली. घरला जा आणि घरून 10व्याचं आणि बाकीचं सामान घेऊन ये. तुला 4 पैसे सुटतील. मालक नाही अजिबात अंग चोरायचं नाही. निवांत बसायचं. आपला हात एकदम हलका आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो हजामत करून घ्यायला मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत होऊन माझ्या समोर येऊन बसावं असं वाटतंय. आता बोला त्या टाळ्या कसल्या मागताय? यांचं अर्ध राहिलंय बादरायचं. पिराजी यजमानांच्या सामानातून 3 ताटं, 1 तांब्या आणि पीठ काढून घे. अहो एकच ताट आणले ब्राह्मणाला द्यायचं म्हणून. तांब्या आणलाच नाही. आणि आपल्या गावच्या भटजींनी अशी कशी सामानाची यादी दिली? नाहीतर काय. तरी मी ह्यांना म्हटलं होतं की 2-4 विचारून घ्या, पण नाही ऐकायचं नाही. मग 4 चौघात अशी मान खाली घालावी लागते. राहू दे ना वहिनी. डोंट वरी, बी हॅप्पी. आम्ही करतो ना व्यवस्था. काय त्यात एवढं? त्यात काय एवढं म्हणजे काय? आता नसलं एखादं सामान तर काय आभाळ कोसळत आहे? मी तर म्हणते हे सगळे विधी करणं म्हणजे थोतांड आहे. अहो या ब्राह्मणांनी ना आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करण्याची सोय केलेली आहे ही. का बरं? ही ब्राह्मण मंडळी का तुमच्या घरासमोर येऊन उपोषणाला बसलीत की काय? हे सगळं करा म्हणून करायची हौस असते सगळ्यांना. बदनाम करायचं मात्र ब्राह्मणांना. पण हे सगळं करण्यापेक्षा मी म्हणते दान धर्म करावा. तुझी आई नाही तर बाप वर जाईल ना तेव्हा कर दान धर्म. तुझ्या माहेरचं तर देच, वर आमच्याकडचं बी घाल त्या गोरगरिबांच्या डोंबलावर. म्हणजे तुझी पित्र सुखात नांदतील स्वर्गात. दान देते. ते गुरुजींना द्यायला आणले ते ताट द्या तात्पुरतं. काय रे लय खुशीत? 10वं करायचं सर्व सामान मागितलंय नारायण भटानं. 30 रुपये सुटतील बघा. चल सामान काढ लवकर. चल. गारो बाबा नाथ भाट बंद पडला की काय? आज लवकर आलास ते. काय 10व्याचं सामान मागितलंय. 30 रुपये सुट्टेल बाय. पंडितजी अजून किती वेळ लागेल? 5 तास पकडून चाला तुम्ही. नाही काटाळा येईल जरासा खरं आहे, पण इलाज नाही त्याला. पण एक अख्खा हेलपाटा वाचलणार आहोत तुमचा. हो मी काय म्हणते, इतके तास बसून काय करायचंय? मी आणि ही जरा पैठणमध्ये जाऊन येऊ का? प्रसंग कोणता आहे? तू काय विचारतेस? आई काय म्हणेल? त्याला दुसरं येतच काय आहे? तुमच्या घराचं माप ओलांडून आले ना तेव्हापासून सतत काही ना काहीतरी म्हणत असतात. दुसरं केलंच काय आयुष्यात त्यांनी? चुप्प बस आणि कुठे जायचंय तिकडे जा. अहो असं काय बोलताय माझ्याशी? मी काही गार्डन मध्ये नाही चालले फिरायला. आमच्या LIC मधली ती माझी मैत्रीण नाही का, शकुंतला. हा शकुंतला बिडकर. तिचे वडील वारले हो गेल्या आठवड्यात. तिला आणि तिच्या आईला भेटून येते. चल ग नीलिमा चल. हो चल.
काय पत्ता बित्ता शोधायचा असेल तर मी येऊ का दाखवायला? हो चालेल ना. चला चला. चला चला. झालं का? हा? घेतलं का रे? होय होय. हा. जा तुम्ही जा. मी बघते जा. हा जा जा. यजमान झालं सगळं व्यवस्थित? हा हा झालं की. हा हे घ्या. हो यजमान, 2 विधी केले. दहाव्याचं सगळं सामान आणलं, यात हातातोंडाची गाठ कशी पडायची? अहो इथला रेट इतकाच आहे असं केशवभटजी सांगत होते. काय तुम्हाला कुठे भेटलं ते? ते आम्ही त्यांना शोधत त्यांच्या घरी गेलो होतो, पण ते आजारपणामुळे आले नाही. पण त्यांनी जितके सांगितलं तेवढेच दिले. हो मालक. मग आमची बिदागी कुठं आहे? होय. हा हे घ्या. 5 रुपये. 5 रुपये ठेवा तुमच्या खिशात आणि जा नेऊन द्या त्या केशव भटाला. तेवढंच फुकटचे हजामत करण्याचं समाधान मला मिळेल. काय बोलतोय वर्तमान करून? ओ यजमान, ऐका माझं. तुमच्या मृतात मला शांती नाही लाभणार. ते पाप कुठं धुवून काढायचं ते बघतो माझं मी. तुम्हाला ते नको असतील तर सांगा मला, मी घ्यायला तयार आहे. अरे काय माणूस आहे? नाही मला सोड. नाही तू सोड मला. नाही. जिथं तिथं असे आडवे येतात केशव महाराज. तुम्हीच सांगा की आत्याबाई, आम्ही जगायचं तरी कसं? नुसते आडवे आले ना त्याने काही होत नाही ग. पण तोंडाला येईल तेवढे पैसे उकळतात अडलेल्यांकडनं. कुणाकडनं किती पण पैसे उकळू देत, आमचं काही म्हणणं नाही. अहो पण दुसऱ्याला जगण्यापुरतं तरी सोडा म्हणाव की. चिंता करू नको, तुझ्या तब्येतीची काळजी घे. ते रोजच रड आहे. पर आत्याबाई, तुम्हीच सांगा की पत्रे सावकारांना पंच कमिटी बसवा म्हणून. वय आत्याबाई, तुम्ही सांगाच पत्रे सावकारांना. काय तर आम्ही दोघं काय भरल्या पोटी जीव सोडत नाही बघा. काय आता काय मुहूर्ताची वाट बघताय काय? ओ नारायणराव, बोला की गडागडा. नाही, पंच कमिटी तुम्हीच लावायला सांगितली ना? हनुमंतराव, काय गप का? बोला ना. आता काय काय सांगू महाराजा. आई जीव घालीना आणि बाप भीक मागू देना अशी अवस्था झाली बघा. राजानं मारलं आणि पावसानं झोडलं तर जावं कुठं माणसानं? ओ पंडित, जरा इसकडून सांगा. म्हणजे इकडे आड आणि तिकडे वीर अशी अवस्था झाली आमची. तुम्ही काय म्हणींची स्पर्धा ठेवली आहे काय? सबूर 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 सबूर. सांगा ना महाराज, कसं जगावं माणसानं? नोकरी सुटलेली, पदरी मूलबाळ नाही, तरी रेटतोय प्रत्येक दिवस भोजनावळीच्या आशेने, आजारी बायकोला सांभाळत. हो, कधी कधी यजमान पंगत पण वाढत नाहीत. रिकाम पोट ढवळून निघतं. त्यात हा केशव भटजी सुखानं मरू पण देत नाही आम्हाला. काय रे नारायणा, मी कसली लाथ मारली तुझ्या जगण्यावर? हो, यजमान बळापोळी बंद करा आता. मग जागेवर थांबा की. मटक्याचा अड्डा आणि दारूचा गुत्ता दिसला की चालले, आणि वरून सांगायचं की मी यांचे यजमान पळवले म्हणून. त्रास होतो जीवाला, म्हणून घ्यावी लागते घोडभर.
नाही घेणार उद्यापासून, नाही घेणार. तुम्ही वैयक्तिक हेवे दावे काढू नका. सचोटीनं वागा, मुद्द्यावरती या. आमचे कष्ट कुणाला दिसत नाही. सगळे यजमान आमच्या धर्मज्ञानावर संतुष्ट होऊन दामदुपटीनं दक्षिणा देतात हे कोणाच्या ध्यानात येत नाही. सचोटीच्या गोष्टी करायच्या आणि कसले हेवे दावे विसरून जा. या बारक्या बारक्या पोरांना मर्तिकाची राख चालण्यासाठी चाळण भाड्यानं देता ही सचोटी. पुढच्या पिढीसमोर कुठलं धर्मज्ञान मांडून ठेवणार आहात? माझ्या आज्या पंजापासून चाळणी भाड्यानं देण्याचा व्यवसाय आहे माझा. तुझ्यासारखा फसवणूक करून पैसे कमवायचा दलालीचा धंदा नाही माझा. तुमचा पिढीचा व्यवसाय आणि आमचा दलालीचा धंदा काय? तू काही बोललास तरी मी दलाल नाही तुझ्यासारखा, समजला? दलाल बोलण्याचं काम नाही पत्र सावकार. सांगून ठेवतो. शांत खाली बसा, खाली बसा सगळे. आवाज करतो. सगळे खाली बसा, सगळे खाली बसा. खाली बसा. शांत व्हा, कुणी बोलू नका. दराचा ठरवा महाराज. कमिटी म्हणेल तेवढेच पैसे सगळ्यांनी मागायचे. ए बापरे, कान फडक मारेन. बस इकडे. टपोर टिव 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 करता. बस इकडे. ए केशव भटा, तुझ्या तिरडीचा मोडला बांबू भाड्यात जात काढायचं काम नाहीये सांगून ठेवती. चांगल्याच तोडीन तुझं मी. ए तोंड सांभाळून बोल. ही बघा काय बोलते. अरे भांडू नका, शांत व्हा. समजांनी बोलायचं ठरलंय. महाराजांनी सांगितलंय तसं मी पण बोलणार. हजामतीचा दर किती, तिसऱ्याचा किती, दहाव्याचा किती, 10वा आणि तिसरा एकदम करायचं असेल तर त्याचा दर किती हे आज ठरलंच पाहिजे. हार मारता बरोबर बोला. माझ्या वाघा